नमस्कार. टोमणे मारणारे लोक आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, नाही का? आपल्याला अनेकदा ते थोडे निगेटिव्ह वाटतात. पण खरंच विचार करा, ते फक्त वाईट स्वभावाचे असतात की त्यांच्या त्या तिरकस बोलण्यामागे बुद्धीची एखादी वेगळीच चमक दडलेली असते? चला, आज आपण टोमण्यांमागचं हेच मानसशास्त्र जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. असं कधी झालंय का तुमच्यासोबत एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप उशिरा येतात आणि आपण त्यांच्यावर रागवण्याऐवजी असं काहीतरी म्हणतो? हे वाक्य दिसायला अगदी साधं आहे, पण तुम्हाला माहितीये का, ह्या एका वाक्यामागे आपल्या मेंदूमध्ये एक खूप मोठी आणि इंटरेस्टिंग प्रक्रिया घडत असते. मग मूळ प्रश्न हाच आहे की जे लोक सारखे टोमणे मारतात त्यांना आपण अहंकारी किंवा नकारात्मक समजायचं, की मानसशास्त्रानुसार ही त्यांच्या हुशारीची, त्यांच्या उच्च बुद्धिमत्तेची एक खूण आहे? यामागचं विज्ञान नेमकं काय सांगतं? चला पाहूया. हे बघा, टोमणा मारणं किंवा तो समजून घेणं हे अजिबात साधंसुधं काम नाहीये. खरं तर ती आपल्या मेंदूसाठी एक प्रकारची मेंटल जिम्नॅस्टिक्स आहे, एक बौद्धिक कसरत. आपल्या मेंदू ही अवघड कसरत इतक्या सहजतेने कशी करतो ते आता आपण समजून घेऊया. मानसशास्त्रामध्ये ना, या क्षमतेला एक खास नाव आहे, थिअरी ऑफ माइंड. आता याचा सोपा अर्थ काय? तर समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय, त्याचा बोलण्यामागचा उद्देश काय आहे, हे ओळखण्याची आपली क्षमता. आणि ज्या लोकांमध्ये ही क्षमता जास्त विकसित असते ते टोमणे वापरण्यात आणि ओळखण्यात एकदम पटाईत असतात. आता ही मेंटल जिम्नॅस्टिक्स होते कशी? तर 2 टप्प्यांमध्ये. पहिल्यांदा आपला मेंदू बोललेला शब्दांचा सरळ शब्दशः अर्थ घेतो. पण अगदी पुढच्याच क्षणाला दुसऱ्या टप्प्यात तो बोलण्याचा सूर, हावभाव आणि आजूबाजूची परिस्थिती तपासतो आणि मग त्या शब्दांमागे दडलेला खरा म्हणजे उलटा अर्थ शोधून काढतो. विचार करा, हे सगळं किती वेगाने होत असेल, नाही का? आता तुम्हाला कदाचित वाटेल की ही फक्त एक मानसशास्त्रीय थिअरी आहे, पण नाही. याला पक्का वैज्ञानिक आधार आहे. जगभरातल्या मोठमोठ्या संस्थांनी यावर संशोधन केलंय आणि त्यातून काही खूपच रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ हार्वर्ड बिझनेस स्कूलचं संशोधन सांगतं की टोमण्यांमुळे फक्त बोलणाऱ्याचीच नाही तर ऐकणाऱ्याची ही सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी वाढते. कारण मेंदूला जरा वेगळा, अमूर्त विचार करावा लागतो. इतकंच नाही तर इस्रायलच्या हेफा युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असं दिसलंय की जेव्हा आपण टोमणे समजून घेतो तेव्हा आपल्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा भाग खूप जास्त सक्रिय होतो, जो उच्च बौद्धिक कार्यांसाठी महत्त्वाचा असतो. बरं, हे सगळं झालं जागतिक संशोधनाबद्दल. आता जरा आपल्या भारतीय संदर्भात बोलूया. आपल्याकडेही टोमण्यांचा वापर काही कमी नाही. पुणेरी पाट्या असोत किंवा नातेवाईकांच्या गप्पांचे फड, टोमणे आपल्याला सगळीकडेच भेटतात. पण आपल्याकडे याचं 2 वेगवेगळे प्रकार दिसतात. एक म्हणजे मित्रांमधले निरोगी टोमणे, जे खरं तर घट्ट मैत्रीचं आणि विश्वासाचं लक्षण मानलं जातं. पण दुसरीकडे कौटुंबिक राजकारणात वापरले जाणारे टोमणे, ते मात्र विषारी ठरू शकतात. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपल्याला थेटपणे राग व्यक्त करण्याची भीती वाटते तेव्हा आपण अशा अप्रत्यक्ष पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह मार्गाचा वापर करतो. या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की टोमणे मारण्याची ही जी क्षमता आहे ना, ती एक प्रकारची सुपर पॉवर आहे. पण आपल्याला माहिती आहे, प्रत्येक शक्तीचा वापर हा जबाबदारीनेच करायला हवा. मग नाती न दुखवता या शक्तीचा योग्य वापर कसा करायचा, यासाठी 3 महत्त्वाच्या टिप्स आहेत. पहिला नियम, टोमणा आणि अपमान यांच्यामध्ये खूप नाजूक रेष आहे, ती ओळखायला शिका. टोमण्याचा उद्देश हा गंमत निर्माण करणं असायला हवा, कोणाच्या कमतरतेवर बोट ठेवून त्याला दुखावणं नाही. दुसरा नियम, आपलं बोलणं समोरच्याला समजेल की नाही हे ओळखा. प्रत्येकालाच टोमणे कळतील असं नाही. आणि तिसरा नियम, जो ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचा आहे, ईमेल किंवा मेसेजमध्ये सार्कॅझम कधीही वापरू नका, कारण तिथे तुमचा सूर कळत नाही आणि त्याचा भलताच अर्थ घेतला जाऊ शकतो. याचाच अर्थ टोमणे किंवा सार्कॅझम ही बुद्धी आणि भाषेची एक दुधारी तलवार आहे. ती वापरणाऱ्याला समोरच्याचा विचार आणि उद्देश ओळखता येतो, हे नक्कीच खरंय. पण या तलवारीचा वापर नाती जोडण्यासाठी करायचा की तोडण्यासाठी, हे पूर्णपणे वापरणाऱ्याच्या भावनिक बुद्धिमत्तेवर म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सवर अवलंबून आहे. तर मग पुढच्या वेळी कोणी टोमणा मारला तर त्याला लगेच निगेटिव्ह समजण्याऐवजी त्याच्या बुद्धीची दाद द्यायला विसरू नका. मनाचे खेळ या आमच्या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.